स्टार्ट. पर्यावरण आणि प्रदूषण समस्यांनी वेढलेल्या या जगात विषारी हवा प्रदूषण करणारे घटक आणि तापमान बदल घडवून आणणारे वायू यांच्यातील वाढीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा आपल्या शरीर व फुफ्फुसावरच परिणाम होतो असे नाही, तर त्याच्यामुळे हवामानातील बदलात वाढ होते आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. याची शास्त्रीय तपासणी चालू आहे. हवा प्रदूषणाचे स्थानिक सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि हरितगृह वायूचे जागतिक तापमान वाढीवर होणारे परिणाम हे आता शास्त्रीय ज्ञानामुळे झाकून ठेवता येणार नाही. नव्याने उजेडात येणाऱ्या ज्ञानामुळे हवा प्रदूषणाबद्दल चिंतेत भरच पडली आहे. सार्वजनिक आरोग्याला होणारे अपाय कमी व्हावे यासाठी उपाययोजनेची एकात्मिक चौकट आखायची गरज आहे. परिच्छेद. भारतातील शहरी हवा प्रदूषणात होणाऱ्या वाढीचा वेग भयावह आहे. निम्म्याहून अधिक शहरे ही बारीक कणांच्या प्रदूषणाने कोलमडली आहेत, तर नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन आणि इतर विषारी घटक सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अजून बिकट करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या किमान धोक्याच्या मानकांपेक्षा अधिक वाईट दर्जाची हवा 95% भारतीय श्वासावाटे आत घेत आहेत. दरवर्षी यात नवीन नवीन ठिकाणांची भर पडत आहे. ही त्यातील धोक्याची बाब आहे. परिच्छेद. देशातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांमध्ये छोटी आणि अप्रसिद्ध शहरे सुद्धा मोडत आहेत. काही मोठ्या शहरांनी प्रदूषण नियंत्रणाची सुरुवात नुकतीच केली आहे. तिथे एकतर प्रदूषणाच्या उच्च पातळीवर थोडी घट झाली आहे किंवा आहे तितकीच स्थिर आहे, परंतु दिल्लीसारख्या अनेक शहरात सुरुवातीला प्रदूषणाची पातळी स्थिर वाटली तरी त्यांना हवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणता आलेली नाही आणि अनेक प्रकारच्या प्रदूषण घटकांच्या पकडीत ती अडकलेली आहेत. परिच्छेद. हवेच्या दर्जाचे व्यवस्थापन करून 1 दशकाहून काळ लोटला तरीही अत्यंत बारीक कणांमुळे होणारे हवा प्रदूषण हे जागतिक पातळीवरील सर्वोच्च 10 घातक परिणामांपैकी एक आहे. विकसनशील जगात याचे अत्यंत असमान पातळीवर आरोग्यावरील घातक परिणाम आहेत. जागतिक पातळीवरील दुःसह रोगांचे प्रमाण पाहिले असता भारतात 6,27,000 लोक अकाली मरण पावतात आणि सूक्ष्म कणांमुळे होणाऱ्या अनारोग्यामुळे 18 दशलक्ष आरोग्यपूर्ण जीवनवर्ष प्रत्येक वर्षी खर्ची पडत आहेत. परिच्छेद. आज जगात अनेक ठिकाणी आणि भारतातही संशोधन चालू आहे. यातून असे सिद्ध होते की उघड्यावरील शहरी हवा प्रदूषण हे पर्यावरणाला असलेल्या धोक्यांपैकी एक आहे. यामुळे अत्यंत तीव्र आणि दीर्घकाळ चालणारे आजार होतात. पर्यावरणीय धोक्यात वाढ झाल्यामुळे आणि विषारी द्रव्यांचा सुप्त परिणाम उघड व्हायला लागणारा वेळ बघता भारतीय शहरात कर्करोगात वाढ होणार हे नक्की. यामुळेच हवा प्रदूषण कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. हवा प्रदूषण नियंत्रणाची धोरणे ठरवताना आरोग्य या पैलूवर जास्त स्पष्टपणे भर दिला पाहिजे. स्टॉप.